सर्वांना जय ओबीसी, जय भीम, जय सेवा। आज चंद्रपुरामध्ये ओबीसी, एससी, एसटी आणि एनटी या सगळ्यांचा मिळून संयुक्त महामोर्चा निघालेला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला हे गृहीत करून द्यायचं आहे की सरकारने जे 27 जानेवारी 2024ला जो GR काढलेला आहे त्या GRमध्ये सरकारने जी सगळे सोयरे हा जो शब्दप्रयोग केलेला आहे हा शब्दप्रयोग काढण्यात यावा, हा GR रद्द करण्यात यावा, यासाठी या मोर्चाचं प्रयोजन या ठिकाणी केलेलं आहे। सरकारने जर हे रद्द केलेलं नाही तर यापेक्षाही मोठा मोर्चा ओबीसी, एससी, एसटी आणि एनटी यांच्या माध्यमातून काढण्यात येईल, यासाठी सरकारनं हे सध्या सांगणं आहे। भारतीय संविधानाने संपूर्ण एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटीज त्यासोबत ज्या लोकांना आरक्षण दिलेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये 26 जानेवारी 2024ला महाराष्ट्र शासनाने जे अध्यादेश काढून आदिवासींची किंवा तमाम बहुजनांची जे उपेक्षा केली, ते उपेक्षा खऱ्या अर्थाने सर्वांसाठी घातक आहे। आणि म्हणूनच या ओबीसी महामोर्चाला जी लोक आरक्षण घेत आहेत अशी संपूर्ण लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। केवळ मात्र विशिष्ट जातीच्या लोकांसाठी एखाद्याचा आग्रह असेल, हट्ट असेल, त्या हक्काच्या ऐवजी आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष देत असून बाकीच्या लोकांना म्हणजे एससी, एसटी देशातला जो तमाम या देशाचा मूळ घटक आहे एससी, एसटी, ओबीसी, या ओबीसींना वगळून किंवा त्यांची अवहेलना करत आपण इतर लोकांच्या विशिष्ट फायद्यासाठी हा षडयंत्र करतात। या षडयंत्राच्या विरोधात आम्ही सर्व लोक उभे आहोत आणि या मोर्चाला आमचं खऱ्या अर्थाने समर्पण आहे आणि समर्पण भावनेने आम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत। आमची ही मागणी आहे की देशातल्या एससी, एसटी, ओबीसीची या ठिकाणी स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे। त्याशिवाय जो अध्यादेश शासनाने जो काढलेला तो शासनाने अध्यादेश रद्द करावा, अन्यथा शासनाला आमच्याकडे तुम्ही कदाचित लक्ष दिलं नाही तर भविष्यामध्ये जनता देखील आपल्याकडे लक्ष देणार नाही, हे एवढंच निश्चित आहे। आम्ही या मोर्चामध्ये पूर्ण ताकदीने या ठिकाणी सहभागी झालो।